सुप्रभात. दत्तजयंती सप्ताहाचा 7वा दिवस, आज शेवटचा दिवस आहे आणि कोकण व्लॉग 8वा भाग. तर आज दत्तजयंती सप्ताहाचा 7वा दिवस असताना हत्तीवरनं मिरवणूक असणार आहे. काल पाहिलात ना, बाळूमामाचं होतं, पौराणिक देखावा असा, आणि आज छोटी जत्रा पण असणार आहे आणि धमाल येणार आहे. आणि त्या जत्रेमध्ये आम्ही दाखवणार आहे की कुठले स्टॉल्स आहेत, कसे स्टॉल्स असतात ते, आणि आता जी रथ येणार आहे ती तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्हाला आम्हाला फॉलो करायला लागणार, लाईक शेअर. आणि आम्ही चाललो आहे, आता दत्त सभा मंडपात चाललो आहे. तिथे सर्व महिला येणार आहेत आणि तबक घेऊन येणार आहेत, आरतीचा तबक घेऊन येणार आहेत आणि महाआरती होणार आहे. तर आता आपण महाआरतीला जाऊया, चला. आणि रात्री हत्तीवरून मिरवणूक असणार आहे, रथ असणार, छोटी जत्रा असणार आहे, धमाल असणार आहे. तर नक्की पहा. आता आरतीला चाललोय, चला. आरतीला सुरुवात झालेली आहे. महिला सर्व तबक घेऊन आल्यात. सर्व महिला तबक घेऊन आलेल्या आहेत. श्री गुरुदेव दत्त. तीन वाजेपर्यंत राहतोस तू? पक्का पक्का 3 वाजेपर्यंत? हे नक्की हे 3 वाजेपर्यंत राहतो? हा हा. तर आता बागमाळा गावातील ही प्राथमिक शाळा आहे. प्राथमिक शाळेत आलो आहे. हा आहे 3री ते 4थीचा वर्ग. 2च आहेत, 2 वर्ग. नाही, या 3री 4थी मध्ये किती मुलं आहेत? ही 3रीला आहे, ही 4थीला आहे. तुझं नाव काय ग? भूमी रुमणे. तुझं? स्वरा पाटकर. ह्या दोघींना ज्ञानी मी होणार मिडभावची स्पर्धा होती, मी ज्ञानी मी होणार, त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळालं. तुमचं अभिनंदन. अभिनंदन, तुमचं प्रथम पारितोषिक ज्ञानी मी होणार मध्ये मिळालं तुम्हाला. खरंच तुम्ही भरपूर मेहनत घेत आहेत आणि पारितोषिक असेच वाढत जावं तुमच्या शाळेमध्ये. हे बांधणी स्पर्धा घेतली होती शाळेत 2023 मध्ये. दत्तजयंती सप्ताह 2023 मध्ये 2रा क्रमांक मिळाला होता. श्री गांगेश्वर ग्रामस्थ विकास मंडळातर्फे किल्ले स्पर्धा घेतली होती. त्यानंतर बघा बाजूला आपण काही समूह नृत्य, नंतर अशा विविध पारितोषिक या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आणि हा पाटकर प्रियंका मॅडम आहेत त्या खरंच, आणि या मेहनतीचं चीज होते की पारितोषिक घेऊन येत आहेत सगळे विद्यार्थी. खेळ घेणार आहोत. हा काय, हे आहे
स्वर्ग काय? हे आहे पृथ्वी, हे आहे पाताळ. स्वर्ग कुठे आहे? पृथ्वी कुठे आहे? आणि पाताळ कुठे आहे? मी चुकवलं तर चुकायचं नाही, माझ्या फक्त काय ऐकायचे? शब्द ऐकायचे. चुकला तर खाली बसायचं. हा, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ. पृथ्वी, पृथ्वी कुठे आहे? सर्वात बाद. पृथ्वी इथे आहे. चला, एक देवाचा डाव म्हणून परत एकदा संधी देतो काय. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, पृथ्वी, पृथ्वी. हा, दोघं बाद. खाली वाजा, खाली वाजा, खाली वाजा, खाली वाजा. 50 व्हायला थांबलास. हा, चल तू बोलायचं. 55 पर्यंत गेलाय तू. हा, बोल. 20. दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. महागाया दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. काका येतो नि काकी येते, गोड गोड नाव देऊन जाते, देऊन जाते. तर खूप आभार. आणि तुमचा खरंच अभ्यास करा, प्रगती करा तुम्ही एकदम. हा, चांगला अभ्यास करायचा नक्की. मोबाईल वरती गेम खेळायचे नाही. अभ्यासावर लक्ष ठेवायचं, खेळायचं पण तेवढंच. प्राथमिक शाळेच्या शेजारीच अंगणवाडी आहे. तर अंगणवाडी बघूया आता. दोघंच इले. तुझं नाव काय? आराध्य. आणि तुझं नाव काय ग? हा, मग हिने बघ कसं खणखणीत नाव सांगितलं. वा, चांगले एकदम अंगणवाडी आहे बघा. ABCD केले. कांगारू, अस्वल. काय बनवता तुम्ही? काय बनवता सांग त्यांना. आराध्य, काय बनवताय तुम्ही? झाड बनवतोय. आकारावरती काय लावतोय? झाडाच्या आकारावरती शिंपल्या लावतोय. हे घे ना. तर आता शाळेसाठी पोषक आहार बनवतायत. काय खिचडी आज पोषक आहार? गोड मुगडा खिचडी भात. अच्छा. तर वेळापत्रकानुसार मुलांना रोज पोषक आहार दिला जातो. आणि ह्या त्यांचा पोषक आहार बनवत आहेत. आणि रोज दुपारचा ना, मुलांना डबे आणायची गरज नाही. पोषक आहार हा डब्याने हा पोषक आहार इथे बनवला जातो. आणि ह्या बनवतात पोषक आहार. आज मूग डाळ खिचडी आहे ना. आज मूग डाळ खिचडी आहे. चला, तर एकूण शाळेची पट्टसंख्या आहे 8. वाढीत मुलं कमी आहेत, त्यामुळे पट्टसंख्या पण शाळेची कमी आहे. आणि आज काही मुलं आली नाहीत, त्यामुळे आज 4च होती. 8 पैकी 4 मुलं होती. आणि तसं अंगणवाडीतही कमी होती मुलं. तर आता आपण पुढे जाऊया. आणि आता आरतीला चाललोय संध्याकाळची. दुपारी थोडी विश्रांती घेतली होती, आता आरतीला चाललोय. आता आरती सुरू झालेली आहे दत्तसभा मंडपात. आणि आजूबाजूला स्टॉल लागलेले आहेत. आज 7वा दिवस, शेवटचा दिवस आहे ना. आजूबाजूला स्टॉल लागलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. चला आता.
शेवबुंदी आज जयंती सप्ताहाचा 7वा दिवस. आज शेवटचा दिवस आहे आणि हत्तीवरून मिरवणूक येईल. हत्तीवरून एक मिरवणूक असेल, नंतर दत्ताची जी मिरवणूक आहे ती घोड्यावरून असेल. तर असा हा दत्त जयंतीचा सोहळा आजचा 7वा दिवस आहे, समाप्तीचा दिवस आहे. मगाशी आरती झाली, आता रंगीत भजन होईल. आमच्या ग्रामस्थांचं भजन असते, दिनेश बुवा भजनकरी असतात, ते भजन करतात. त्यानंतर मग विविध जे मेळे येतात त्यांचंही भजन होईल. आज पण 2 मेळे असतील, त्यांचं भजन असेल आणि हत्तीवरून दिंडी निघेल आणि असा हा कार्यक्रम शेवटपर्यंत पहा. आता आपण भजनाला जाऊया, चला. हे बघा चायनीजचा स्टॉल आहे इथे. बघा हे नवीन मशीन आहे वाटतं. ओके हा, इथे खेळणे आहेत बा. काय घेतेस? खेळणी घेतेस? खेळणी घेतेस? घे घे घे. हे बा ह्याने घेतलं. काय घेतलं? जिलेबी घेतली? पार्सल देवचा. बघा खेळणी बघा. इकडे गोलू आहे, खरेदी करतोय आणि इकडे बघा हे सगळं आहे. इथे गरमागरम जिलेबी आहे. जिलेबी आहे गरमागरम. कशी आहे जिलेबी? 60 रुपये पाव. हॅलो, आता आरेश्वर पासरी भजन मंडळ वाले आरेवाले आलेत. जत्रा बघा, जत्रेत गर्दी बघा. समाज सेवा मंडळ बागमाळा दत्त समाज मंदिर, इथेही 7 दिवस दत्त सप्ताह असतो. दत्त मंदिर आहे, श्री दत्त मंदिर. इथेही 7 दिवस सप्ताह असतो. श्री दत्त आपले मित्र संजय. साडे 11 वाजले आहेत बघा. गर्दी बघा. पंचक्रोशीतली सगळी गावाच्या आजूबाजूच्या गावातली पंचक्रोशीतली सगळी भक्ती भाव त्या 7 दिवसाच्या सप्ताहाला आलेले आहेत. फोटो सेशन झालं, फोटो सेशन.
आरेवाले चांगला भजन झाला, चांगला नाचला. आता थोड्याच वेळात हत्तीवरून बघा, हत्ती आलेला आहे. हत्ती गजराज आलेले आहेत आणि ही मिरवणूक आता निघेल रथावरून. हाय हाय हाय. भाऊ तुझं नाव काय?
नाव काय तुझं? काय? हा? वैष्णवी गाडी. फायदा आहे हा वर्क फ्रॉम होमचा फायदा आहे असा वर्क फ्रॉम होम पाहिजे इथे कार्यक्रम पण बघतो आणि इकडे पण काम पण चालू आहे रात्रभर आणि कार्यक्रम पण बघतोय हा तर आता गजराज आले आहेत श्री गुरुदेव दत्त हे किती भाव तुम्ही नाही उषा उपवास आहे काय तन्मय होय तन्मय 116 वर्षाची परंपरा असलेला हा बागमाळा गावातील दत्ताजी सप्ताहाचा आज 7व्या दिवसाचा समाप्ती झाली गजराजवरून मिरवणूक दिंडी समारोप झाला असा हा 7 दिवसाचा अखंड हरिनामाचा सप्ताहाचा हा पारंपरिक उत्सव जपणारा बागमाळ्याचा उत्सवचा हा समारोप झाला उद्या दहीकाला असणार आहे तर ह्या उद्याही कनेक्ट राहा उद्याही दहीकाल्याचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तरी सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आणि उद्याचा दहीकाला बघा चला श्री गुरुदेव दत्त